ये है कि हम ये दिखाना चाह रहे हैं कि जो दलित है, जो भीमराव अम्बेडकर वाले हैं, वो लोग ने हमेशा मुसलमानों का साथ दिया है और अधिकतर मुसलमान जो है वो दलित लोग ही कन्वर्ट हुए हैं मुसलमान में। मैंने हिंदुओं को इस तरह से जगाने की कोशिश की थी कि ये सरकार ही तुम्हारी सरकार है, क्योंकि इसके आगे जो सरकार आएगी वो हिंदुओं की सरकार होगी कि नहीं होगी उससे कोई बोल नहीं सकता, लेकिन ये एक हिंदू की सरकार है, ये मैं बोलना चाहता था। Wait a minute. नालासोपारामधील एका रील स्टार समाजकंटकाला आचोले पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला। नालासोपारा पूर्वेच्या आंबेवाडी या परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणाने इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर दलित समाजाच्या विरोधात काही आक्षेपार्ह शब्द वापरून आणि रील बनवून ती सोशल मीडियावर व्हायरल केली होती। काही दलित समाजाकडून याची तक्रार आचोले पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। आचोले पोलिसांना या घटनेची बाब समजताच या तरुणाचा शोध लावला आणि त्याला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई करत चांगलाच धडा शिकवला असल्याचं दिसून येत आहे। आचोले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुजित कुमार पवार यांनी लोकांना आवाहन केलं आहे की अशा प्रकारची रील्स बनवून तुम्ही काही लाईकसाठी कोणत्याही समाजाला दुखावण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं त्यांनी आवाहन केलं। याच्यामध्ये 30 तारखेच्या रात्री भीम आर्मीचे काही युवक पोलीस स्टेशनला आले होते आणि त्यांनी तक्रार दिली की दलितांच्या विरोधामध्ये कोणीतरी एक क्लिप तयार केलेली आहे ज्याच्यामुळे दलित समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे। त्याच्यावरून आम्ही अधिक माहिती घेतली असता आंबावाडी परिसरात जे आचोळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे एक ज्ञानेश झा नावाचा एक मुलगा आहे, त्याने एक रील तयार केली होती, त्याच्यामध्ये त्याने दलितांविरोधी एक मजकूर टाकला होता। त्याच्यावरनं अधिक माहिती घेऊन आम्ही त्याला तिथं पोलीस स्टेशनला आणून त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केलेली आहे। तर मी पोलिसांतर्फे आचोळे पोलीस स्टेशनतर्फे जनतेला आवाहन करतो, समाजातील लोकांना आवाहन करतो की या पद्धतीचे समाजामध्ये दुफळी निर्माण होणारे कुणी पण व्हिडिओ टाकू नये। पोलीस सर्व कारवाई करायला सक्षम आहेत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। तरी हे पुन्हा एकदा मी आवाहन करतो की या पद्धतीचे कोणीही रील बनवू नये आणि फुकटची जाहिरात करण्याचा प्रयत्न करू नये किंवा पब्लिसिटी करण्याचा प्रयत्न करू नये। लाईक मिळतील या हिशोबाने तुम्ही जर केलं आणि समाजामध्ये काय तणाव निर्माण झाला त्याच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल। मेरा नाम गणेश बलेश्वर नाथ झा है। मैंने एक वीडियो बनाया था जो कि मैंने सारे धर्मों को, हिंदू, मुस्लिम और दलित लोगों को उल्टा सीधा कहा था वीडियो में, जिसके लिए मैं माफी मांगता हूं और मेरे को सजा मिल चुकी है। आचोले पुलिस स्टेशन ने मुझे अच्छे से समझाया है और इसकी सजा मुझे मिल चुकी है। हाँ, मैं सारे धर्मों से, हिंदू, मुस्लिम और दलित लोगों से सबसे हाथ जोड़ के माफी मांगता हूँ। मैं आगे से ऐसा कोई काम नहीं करूँगा, ऐसा कोई वीडियो नहीं बनाऊंगा।